माझे नाव पूनम प्रकाश साळवे आहे. माझे नाव वैष्णवी रमेश जाधव आहे. आज आम्ही तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब यांची थोडक्यात माहिती सांगणार आहे. शिक्षणाची अखंड पेटली मशाल हाती शिका, संघटित व्हा, संघर्ष करा, मुखिणाऱ्या राज्यघटनेचे खरे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. मनाचा सरा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय इतिहासातील एक महान व्यक्तिमत्व आहे. त्यांचे पूर्ण नाव भीमराव रामजी आंबेडकर होते. त्यांच्या वडिलांचे नाव रामजी व त्यांच्या आईचे नाव भीमाबाई होते. डॉक्टर बाबासाहेब यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी मध्य प्रदेश येथील मोहगाव येथे झाला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे लहानपणापासून खूप हुशार व महत्त्वाकांक्षी होते. मॅट्रिकनंतर त्यांनी रमाबाईंसोबत विवाह झाला. हे त्यांच्या सभेतला फोटो आहे. मी असा धर्म मानतो जो स्वातंत्र्य मानतो आणि बुद्धीची शिकवण देतो, ते असे म्हणतात. ह्या चार्टमध्ये त्यांच्या जन्मापासून तर निधनापर्यंत पुरी माहिती दिलेली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते, जसे की विश्वरत्न, महामानव, भारतरत्न, बोधिसत्व, युग पुरुष, क्रांती सूर्य, संविधान निर्मितीचे युग निर्मिती. अनेक मानव धर्माकरिता नाही तर धर्म माणसाकरिता आहे, ते असे म्हणतात. जगवात सूर्याला नमस्कार करताना मावळत्या चंद्राला विसरू नका, ते असे म्हणतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे खूप शिकलेले होते, म्हणून त्यांनी त्यांच्या जीवनात 32 डिग्र्या प्राप्त केल्या होत्या, जसे की MA, PhD, LLB, LLV इत्यादी. त्यांचा सुविचार होता, जसा तुम्ही विचार कराल तशी तुम्ही कृती कराल, जशी तुम्ही कृती कराल तसे तुमचे व्यक्तिमत्व बनते. त्यांनी त्यांच्या जीवनाचं एक वर्तमानपत्र काढला होता. त्या वर्तमानपत्राचे नाव त्यांनी ठेवले मुकनायक. नशिबावर विश्वास ठेवण्यापेक्षा स्वतःच्या ताकदीवर विश्वास ठेवा, असे त्यांनी म्हटले होते. जेव्हा ते बॅरिस्टर झाले होते तेव्हाचा तो त्यांचा फोटो. त्यांनी स्त्रियांच्या शिक्षणाचा अधिकार दिला होता. त्यांनी भारतीय संविधान तयार केले होते. त्या संविधान तयार करण्यासाठी त्यांना 2 वर्ष 11 महिने व 18 दिवसाचा कालावधी लागला होता. त्या संविधानात त्यांनी मूल्य 5 प्रकारचे अधिकार दिले होते, जसे की भाषण स्वातंत्र्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, संस्था व सभा स्थापण्याचे स्वातंत्र्य, पेशा निवडण्याचे स्वातंत्र्य व धर्म स्वातंत्र्य. त्यानंतर हे त्यांचे कॉन्स्टिट्यूशन कमिटीचे मेंबर्स. त्यांची नावे त्या कमिटीत सहभाग घेणारे व्यक्ती होते: BN राव, KM मुन्शी, मोहम्मद सदुल्लाह, अल्लादी कृष्णस्वामी, N गोपालस्वामी, माधवराव व TT कृष्णराव. त्यानंतर जे इतिहास विसरतात ते इतिहास घडवू शकत नाही, असे त्यांचे म्हणणं होते. शिक्षित व्हा व संघटित व्हा, हा संदेश त्यांनी सर्वांना दिला. धन्यवाद.